परत एकदा नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. अपेक्षा आहे सगळ्यांनी छान पोटभर जेवण झालं असेल. आता छान छान कार्यक्रमांची देखील मेजवानी आहे, त्याचा आस्वाद घ्या. आता परत आपण आपल्या विषयाकडे वळतोय. गोधडी. प्रत्येक गोधडीला 4 कोपरे असतात. हे कोपरे या गोधडीचे आकारमान समसमान ठेवण्यात मदत करतं. एकही कोपरा जरासाही कमी जास्त झाला तरी त्याचा समतोल बिघडतो. तसे गोधडीत प्रत्येक घटकाचे एक सारखेच महत्त्व आहे. कुठलाच कमी कुठलाच जास्त असं काहीच नसतं. आता स्नेहा आठवले या गोधडीतला कुठला कोपरा सांभाळते ते आपण बघूया. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक आशा. कौतुक वाटते मला सगळ्या कवी आणि कवयित्रींचे. कौतुक वाटते मला सगळ्या कवी आणि कवयित्रींचे. नवल वाटते मला की यांना एवढे सुचते कसे. चंद्र चांदण्या फुले पाने सगळ्यांना ओळीत आणून बसवले. चंद्र चांदण्या फुले पाने सगळ्यांना ओळीत आणून बसवले. ट ला ट र ला र असे करत शब्दांना एकामागे एक जोडले. एकदा कविता करून बघावी म्हटले. एकदा कविता करून बघावी म्हटले, पण कुठलेच शब्द मीटरमध्ये नाही बसले. शब्दकोश वृत्तपत्र कविता संग्रह वाचून अनेक शब्द निवडले. शब्दकोश वृत्तपत्र कविता संग्रह वाचून अनेक शब्द निवडले. शब्द इतके सारे, पण कोणीच कविता व्हायला तयार नाही झाले. कविता करू कशी या विचारात मी नेहमी पडते. कविता करू कशी या विचारात मी नेहमी पडते. नक्की कुठल्यावर शाळेत जाऊन कविता करता येते. प्रत्येक कळी या आशेवर असते की एक दिवस ती नक्की उमलेल. प्रत्येक कळी या आशेवर असते की एक दिवस ती नक्की उमलेल. मी पण याच आशेवर आहे की एक तरी कविता मला नक्की सुचेल. एक तरी कविता मला नक्की सुचेल. धन्यवाद. थँक्यू. वा वा, मस्त. तुकड्या तुकड्यांनी 2 बाजू जोडताना त्यामध्ये एक मऊ साडी किंवा पातळाचा थर आपण घालतो. ती भर द्यावी लागते, म्हणजे गोधडीला जरा जाडी येते. ही भर फार महत्त्वाची असते. गोधडीच्या मनाचा गाभा असतो तो. गोधडी ती एकरूप होऊन जाते. त्याच्या असण्याने गोधडीला विशेषपण येतं. विद्यार्थी त्यांच्या मन या कवितेत आपल्या गोधडीचे कुठले महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगत आहेत ते बघूया. मी विद्या चिडले, बंगलोरचीच आहे. मी विद्या चिडले, बेंगलोर. मी मन हा विषय घेऊन एक कविता लिहिली आहे. खरं तर मन या विषयावर बऱ्याच कविता लिहिल्या गेल्या आहेत, पण मला काही सुचत नव्हतं काय लिहावं, मन काय असतं हेही माहिती नाही. तर म्हटलं तरी लिहून पाहावं, त्याची परिभाषा करून पाहावी म्हणून लिहिलं. मन कुणी बघितलं आहे का? मलाही न समजणारं, न उमगणारं, न उलगडणारं ते मन. कुठं त्याचं वास्तव्य? मेंदूच्या कठोर कोंदणात की हृदयाच्या मृदू सान्निध्यात? मनाची जागा ठाऊक आहे का वास्तवात? वास्तवाची जाणीव तर ते देतं, पण दिसत नाही. शरीराच्या संपूर्ण जडणघडणी कुठे स्कॅनही होत नाही. कुणी म्हणतं मन इवलंसं, पण वाटतं कधी आकाशा एवढं. कुणी म्हणतं मन असावं थोरं, पण मज वाटे असावं सानं. फुलपाखरात बागडणारं, पावसात चिंब होणारं, दऱ्या कपारी धुंद फिरणारं, अवखळ नदीसोबत वाहणारं, कल्पना विश्वात रमणारं, जनरीत जपणारं, सैरभैर भिरभिरणारं, आनंद भावनेत भरकटणारं आणि आनंदाने उचंबळणारं. मनाची परिभाषा कुणाला जमली आहे का? ह्या चंचल अवखळ मनाला बांधून ठेवता आलंय का? मलाही वाटतं माझं मन माझ्याजवळ असावं,
मलाही वाटतं माझं मन माझ्याजवळ असावं, पण बघावं तेव्हा ते दुसरीकडेच फेरफटका मारत असतं. जीवनाची रूपरेषा सतत आखत असतं, अशक्यप्राय चित्रही रंगवत असतं. नको रे मना असा बेधुंद वाकूस, लागतो का तुला कधी शांततेचा मागमूस? ब्रह्मांडाची सैर करून कुठं ते थकतं, शरीर थकलं तरी मन जागच असतं. स्वप्नाची दुनिया ही मनाची दुनिया, रंगवावी मनानेच झोपेतही आणि जागेपणीही. तुमचंही मन टाकतं ना तुम्हाला बुचकळ्यात, सारखं खेळत असतं तळ्यात किंवा मळ्यात. स्वप्नाच्या दुनियेत मनाला आहे भाव, वास्तवात या मनाला कोण पुसतं राव?